दुःखाने दुर्मुखलेल्या, अडचणींनी अवघडलेल्या, संकटांनी ग्रासलेल्या, समस्यांनी वेढलेल्या, मात्र जगण्याची आस असणाऱ्या, जिंकण्याचा ध्यास असणाऱ्या आणि समृद्धीची स्वप्न पाहणाऱ्या सर्व सळसळत्या रक्ताच्या धडधडत्या हृदयाच्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर खाकी या व्हर्च्युअल अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी आपणासमोर गणित हा विषय घेऊन येत आहे। मित्रांनो, गणित हा विषय जरी काढला तरी प्रत्येकाला त्यांच्या शाळेतले दिवस आठवायला सुरू होतात। मग शाळेमध्ये गणितांच्या शिक्षकांचा खाल्लेला मार, न जमलेले गणित, न जमलेले प्रमेय, हे सगळे पूर्वग्रह मनामध्ये येतात आणि आपलं मन नाराज व्हायला लागतं। आज आपल्याला तरी पण गणित शिकायची आहे का? मजबुरीने शिकायची आहे, कारण आपल्या या पोलीस भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ही जवळजवळ 50 मार्काला, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हे 50 मार्काला हे 2 सब्जेक्ट विचारले जातात। काही ठिकाणी त्या जिल्ह्यात म्हणजे SP वरती डिपेंड आहे, ते SP ज्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढतील त्या प्रकारचे प्रश्न, म्हणजे ते वेटेज कमी अधिक करू शकतात, पण सिलेबसमध्ये असणारे हे 2 विषय आहेत। मित्रांनो, असं जर मी प्रश्न विचारला, गणित हा विषय किती जणांना आवडतो, तर आपण जेवढे पाहतात, म्हणजे 100 जण पाहत असतील तर त्यापैकी 90 लोक असे आहेत की त्यांना गणितामध्ये फारसा रस नाही। 10% मात्र हा गणित हा आवडीचा विषय आहे। त्यातले पण 20-30% मुलं असे आहेत की त्यांना थोडं थोडं गणित जमतं, पण एक 70% महाभाग असे आहेत की ज्यांना हा गणित हा विषय नावडीचा आहे। मग गणित हा विषय नावडीचा का बनला याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू। गणित आपल्याला जमत नाही, गणित आपल्या नावडीचा बनला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस मी अकॅडमीमध्ये शिकवत असताना मुलांना विचारतो, गणित तुम्हाला का जमत नाही, गणित तुम्हाला का जमत नाही, तर मुलांची आलेली सर्वसाधारण उत्तरे अशी आहेत। समजा काही मुलं सांगतात, आपल्याला कारण पाहतोय आपण, पहिलं कारण दिलं जातं की आम्हाला पाढे पाठ नाहीत, पाढे। दुसरं कारण दिलं जातं की आम्हाला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे पाठ नाहीत। वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ नाही। तिसरं महत्त्वाचं कारण दिलं जातं की आम्हाला सूत्रे पाठ नाहीत, त्यामुळे आम्हाला गणित जमत नाही। अजून काहींना कारणं विचारली तर काही काहींचे फार अफलातून कारणं आहेत। काही सांगतात की नाही नाही, आम्हाला आमचे शिक्षकच आवडीचे नसायचे म्हणून आम्हाला गणित जमलं नाही। काही मुलं सांगतात की आम्हाला गणित थोडं थोडं वर्गात जमायचं, पण घरी गणिताचा सराव करावा लागतो, आणि सराव करायच्या वेळेला शाळेतून आलं की आमच्या घरी गाया असायच्या आणि मग आम्हाला गायांसाठी घास कापायला लावलं जायचं, मग घरी अभ्यास होत नसायचा। संध्याकाळी मग त्यांच्या धारा काढा, हे ते, शेतकऱ्याच्या मुलाला खूप कामं असतात, आणि बहुतांश पोलीस भरती करणारा हा जो वर्ग आहे हा खेड्यातील विद्यार्थी आहेत, बहुतांश शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे। आपणा सर्वांना सुद्धा ह्या प्रॉब्लेमला फेस करावं लागलेला आहे। काही मुलं सांगतात शेजारी ती बसायची, मग तिच्याकडेच लक्ष जायचं, असे पण काय आहेत। मग या वेगवेगळ्या कारणामध्ये गणित आपल्याला अवघड बनला, पण महत्त्वाची ही 3 कारणं दिली जातात। आणि गणिताचा अभ्यास कसा करावा हे जर तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूबला वेगवेगळे लेक्चर आहेत, या लेक्चरमध्ये ऐका, तुम्हाला प्रमुख या 3 गोष्टी सांगितल्या जातात की पाढे पाठ असल्याशिवाय गणित जमू शकत नाही, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ असल्याशिवाय गणित जमू शकत नाही, सूत्रे पाठ असल्याशिवाय गणित जमू शकत नाही। पण मी एकमेव असा शिक्षक आहे की मी सांगतो ह्या 3ही मधली एकही गोष्ट पाठ नसताना तुम्ही गणित अगदी सहज शिकू शकता, आणि मी ही उदाहरणानिशी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे आजच्याच लेक्चरमध्ये। फक्त यापूर्वी एक सूचना आहे, आता आपण आपल्या घरून हे ऑनलाईन लेक्चर पाहत आहेत, इथे या ठिकाणी हे लाईव्ह लेक्चर चाललेलं आहे, आणि आपल्यातील बरेचसे असे आहेत
की लेक्चर पाहायचं मग कशावर परिस्थितीत पाहायचं. लेक्चरला बसल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही वर्गामध्ये लेक्चरला बसतात त्यावेळेस कसे बसता, वही पेन सर्व साहित्य बरोबर घेतलेलं असतं, सकाळी आंघोळ करून आलेले असता, फ्रेश मूडमध्ये लेक्चरला बसलेले असता, सगळे साहित्य तुमच्याजवळ असतं. पण आत्ता तुम्ही स्वतःचं परीक्षण करा, तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही लेक्चरला बसलेले आहात. काही महाभाग असे आहेत, काही नाही. आता मोबाईल ते पहा तिकडचा तो हा त्याने काय केलं आहे पहा, मोबाईल बाथरूममध्ये मांडलाय हा ब्रश करतोय. त्या बघ तिकडची एक मावशी पहा मोबाईल असा धरून बघत आहे बेडवर झोपून. अजून ते लाल शर्ट तू तू बघ बरं काय करतोयस तू. अरे मित्रांनो, हा मोबाईल काय चैनीचा आहे का. तुम्ही लेक्चरला बसल्याच्या नंतर एक पहिली महत्त्वपूर्ण सूचना की सगळ्यांनी आंघोळ करून बसत जायचं. कारण ज्यावेळेस तुमचा मूड फ्रेश असतो त्यावेळेस तुमचा अभ्यास चांगला होतो. सगळं लागणारं जे साहित्य, वही घ्यायची, कुठलंही लेक्चर करत असताना नोट्स चालूमध्ये नोट्स काढायच्यात. तुम्हाला वेगवेगळे जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटतील ते मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. आणि त्यातली त्यात इतर कोणत्या विषयाला घेतलं किंवा नाही घेतलं काय फरक पडत नाही. पण गणित बुद्धिमत्ताचं लेक्चर चालू असताना आपल्याकडं वही पेन असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी आपापल्या वह्या आणि पेन आपल्याजवळ घेऊन बसा. मी आज जास्त मी तुम्हाला उदाहरणं वगैरे सोडवायला लावणार नाही, पण इथून पुढं आपणाला सवय लागावी म्हणून या गोष्टी मी सांगत आहे. आता बघा, मिनिमम आपल्याला मराठी शाळेमध्ये असताना 10पर्यंत तरी शिक्षकांनी आपल्या पाढेपाठ करून घेतलेले आहेत. काहींचा अजून पण 7चा पाढा चुकवतो, 9चा चुकवतो. आज तुम्हाला 1 दिवसाची मुदत देतो, 1-2 दिवसाची मुदत देतो. जर असं काही 10पर्यंत पाढेपाठ नसतील तर 10पर्यंत पाढे थोडेसे त्याला एक सराव करावा. एक मर्यादा आहे याला, निदान 10पर्यंतचे पाढेपाठ पाहिजे. मग तिथून पुढं काय गरज नाही. कारण बघा, आपण पाढ्यावरती जाऊ जरा. आता बघा, साधारणतः जर मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे पाढ्याबद्दल जर बोललो तर जास्तीत जास्त पाढे कितीपर्यंत पाठ आहेत. काहींना 10पर्यंत पाठ आहेत, काहींना 12पर्यंत पाठ आहेत, काहींची 15पर्यंत आहेत, काहींची 20पर्यंत आहेत, काहींनी 25पर्यंत पाढेपाठ केले आहेत, काहींचे 30पर्यंत पाढेपाठ आहेत. मला नाही वाटत 30पेक्षा जास्त कुणाचे पाढेपाठ असतील. का आहेत कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. माझे 30पर्यंत पाढेपाठ आहेत, त्याला मी शाबासकी देतो. 30पर्यंत पाढेपाठ असणारे एकदम तुरळक मुलं आहेत, जवळजवळ कुणाचे पाठ नाहीत आणि पाठ करायची गरज पण नाही. कारण 30पर्यंत पाढेपाठ करणे म्हणजे तुम्ही काय करतात, 30पर्यंत 30 गुणिले 10 30 दाय 300 गुणाकार पाठ करतायत तुम्ही. आणि ह्या 300 गुणाकाराच्या बाहेरचा गुणाकार आला तर म्हणजे तुम्ही आता काहींनी पाढापाठ केलाय काय, 17 गुणिले 7 बरोबर 119. 17 119. मग 64 आता 17 तुम्ही पाठ केला म्हणून तुम्हाला जमलं. पण जर तुम्हाला 64 गुणिले 7 गुणाकार आला तर तुम्ही काय करणार. तुम्हाला काय करावं लागणार. आता गुणाकार आला तरच तुम्ही गुणाकार करून घ्या. 64चा पाठ आता म्हणता येत नाही का, येतोय कुणाला. मग अशा वेळेला 64चा आपल्याला पाठ करायची गरजच काय. जर गुणाकार येतोय तर 7 चोक 28 8 आजचे आले 2, 7 सकून 42 आणि 2 44, 448 आला गुणाकार. मग जर गुणाकार हा जर येत असेल तर आपल्याला पाढेपाठ करायची काय गरज आहे का. पाढेपाठ करायची गरज नाही. म्हणजे पाढेपाठ नसले तरी तुम्ही गणित शिकू शकता, हे तुम्हाला मान्य आहे. कारण त्याच्यापेक्षा बाहेरचा वेगळा गुणाकार येऊ शकतो. गुणाकार ही जर क्रिया आपल्याला चांगली येत असेल तर आपल्याला पाढ्याची गरज नाही. दुसरी गोष्ट पाहूयात आपण, काय वर्गमूळ आणि घनमूळ. चला, हे सुद्धा पाठ नसलं तरी आपल्याला जमू शकतं. याला एक मर्यादा आहे, सांगितले ना काय, 10पर्यंतचे वर्ग आणि 10पर्यंतचे वर्गमूळ मात्र पाठ असायला पाहिजे. आता बघा, आता तुम्हाला समजा वर्ग विचारला, 10पर्यंतचे तर वर्ग सगळ्यांच्या पाठ आहेत, कारण पाढ्यातल्या संख्या आहेत म्हणून आपल्याला ते वर्ग माहीत असणं साहजिकच आहे. पण आपल्याला 10पेक्षा विचारला, कशाचा वर्ग विचारला, 65चा वर्ग विचारला.
65चा वर्ग विचारला. आता 5च्या पटीतला वर्ग तर जवळजवळ बऱ्याचशा जणांना माहितीच आहे कसा काढला जातो. कारण जिथं 5 आहे, एकक स्थानी 5 असताना तिच्या वर्गसंख्येमध्ये 25 असतात शेवटी, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ही अगोदरची जी संख्या आहे 6, या 6च्या नंतरची येणारी संख्या 6 गुणिले 7, 6 7 42. हे 42 याच्या समोर लिहिले की झाला वर्ग. 4225 हा झाला 65चा वर्ग. एकक स्थानी आपण 5 असताना वर्ग आपल्याला माहिती आहेत, किंवा दिलेल्या संख्येमध्ये एक एक असतील, म्हणजे जसं 11चा वर्ग किती आहे 121 आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला सांगितलं 111चा वर्ग किती, तो सोपं आहे. इथं काय केलं होतं बघा, ही चढत्या क्रमाने 2 पर्यंत गेली आणि उतरत्या क्रमाने संख्या गेलेली आहे. इथं पण तसंच करायचं. किती अंकी संख्या आहे, 3 अंकी संख्या आहे, मग 1 2 3, पुन्हा 3 2 1, म्हणजे इथपर्यंत चढता क्रम, इथून इकडं उतरता क्रम. नसल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. तुम्हाला सांगितलं 1111चा वर्ग काढा. काय करणार, किती अंकी संख्या आहे, 4 अंकी, 1 2 3 4, 3 2 1, संख्या काय आली 12,34,321. हा आला 1111चा वर्ग. गरज पडते तुम्हाला पाठ करायची, काय गरज नाही. बरं, तुम्हाला कुठल्याही संख्येचा विचारला, काय विचारला आता तुम्हाला, 83चा वर्ग विचारला. 83चा वर्ग किती, एकदम सोपं. आता तुम्हाला बाकीचे असले मी बीजगणिताचे फॉर्म्युले वगैरे सांगणार नाही, एकदम सोपं. आपल्याला 3चा वर्ग तर माहिती आहे. 3चा वर्ग किती येतो, 3 त्रिक 9, 9 लिहिला. दुसऱ्यांदा काय करायचं, ह्या दोन्हींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, 8चा आणि 3चा. 8 त्रिक 24. दुसऱ्या स्टेप, पहिली स्टेपला आपण काय केलं, तिचा पहिली संख्येचा वर्ग काढला, दुसऱ्यांचा यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार किती आला, 8 त्रिक 24, 24ची दुप्पट 48. ही संख्या आपण लिहून काढली 48. एक शून्य दिलाय बरं का मी इकडं. पुन्हा आपल्याला खालच्या वडीला जाताना, आता पुढच्या वडीला जाताना पुन्हा अजून एक शून्य वाढवायचा. त्याच्यानंतर आपल्याला आता 8चा वर्ग काढायचा आहे. पहिल्यांदा आपण ह्या संख्येचा वर्ग काढला, 3चा इथं लिहिला, नंतर ह्या दोन्हींचा गुणाकाराची दुप्पट करून इथं लिहिली. आता 8चा वर्ग, 8 8 64, पण मात्र लिहित असताना 2 शून्य आणि 64 असं लिहिलं. मग 9 9, 8 8, 4 4 8, 6 6, 6889 हा आलेला आहे 83चा वर्ग. हे जर आपल्याला एवढं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट लिहिता नसतं आलं का, आलं असतं. कसं, फक्त आता इथं तुम्हाला हातचा लक्षात ठेवावा लागणार आहे. कसा करायला केला असतं आपण, हेच 3चा वर्ग 3 त्रिक 9, तुम्ही असे 9 लिहिले असते. पुन्हा आता काय हातचा राहिलाय का, काहीच राहिलेलं नाही. त्याच्यानंतर ह्या दोन्हींचा गुणाकार 8 गुणिले 3, 8 त्रिक 24, 24ची दुप्पट 48, 48शी 8, हातचे उरले 4. आता हे 4 लक्षात ठेवले बरं का तुम्ही, इथं जर दुसऱ्या वेळेला नसलेलं यायचं तर. नंतर पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, 8चा वर्ग, 8 8 64, 64 अधिक 4 68, आली संख्या डायरेक्ट 6889. चला सोपं आहे. अजून एखादी संख्या घ्यायची, कोणती घ्यायची, कोणती पण घेऊ. चला एक संख्या घेऊ, 109चा वर्ग. 9 9 81, हातचे उरले 8, 10 गुणिले 9, 10 9 90, त्याची दुप्पट 180, 180 अधिक 8 188, 188शी 8, हातचे उरले 18. 10चा वर्ग 100, 100 अधिक 18 118, 118. 11,881. यासारखे आपण
अनेक संख्यांचा वर्ग काढू शकतो। आपल्याला जर वर्गमूळ काढायचं झालं तर आपण अगदी सोप्या पद्धतीने वर्गमूळ देखील असंच काढू शकतो, मात्र एक अट की आपल्याला 10 पर्यंतचा वर्ग पाठ असणे गरजेचे आहे। आता बघा, आपल्याला समजा 8649 ही वर्गसंख्या आहे आणि या वर्गसंख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं, तर आपण कसं काढणार? आता या वर्गसंख्येमध्ये पहा, या ठिकाणी एकक स्थानी 9 आलेला आहे। मग आपल्या संख्येमध्ये कोणत्या संख्येमध्ये एकक स्थानी 9 येतो? बघा, 3चा वर्ग 3 त्रिक 9, अजून 9 कोणत्या संख्येच्या वर्गस्थानी येतो? 7च्या वर्गामध्ये। 7चा वर्ग 7 7 49, म्हणजे 7च्या शेवटी एक 9 येतो आणि 3च्या शेवटी एक 9 येतो। या दोन संख्येमध्ये एकक स्थानी 9 येतो। मग इथं जर 9 आलेला आहे तर एक तर 7 असणार आहे किंवा 3 असणार आहे, म्हणजे आपण लिहून टाकला इथं 3 असला पाहिजे किंवा 7 असला पाहिजे। मग आपण वर्गमूळ, ही संख्या वर्गसंख्या आहे, आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, तर मग आपण काय करू? इकडचे 2 अंक सोडून देऊ। आता विचार करायचा आहे आपल्याला पुढच्या राहिलेल्या संख्येचा। पुढं काय राहिली आहे संख्या? 86। मग आता 86 ही संख्या कोणत्या दोन वर्गसंख्येच्या दरम्यानची संख्या आहे? वर्गसंख्या माहिती आहेत ना, जसं 25 झालं, 36 झालं, 49, 64 या वर्गसंख्या आहेत। वर्गसंख्या आता बघा, 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा, म्हणजे 8चा वर्ग जर पाहिला आपण, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100। मग आता मला सांगा, 86 ही संख्या कोणत्या दोन वर्गसंख्येच्या दरम्यान येते? निश्चित या दोन संख्यांच्या दरम्यान येते। 86 ही संख्या, 86 या संख्येपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती येते? 81। 81चं वर्गमूळ काय येत आहे? 9। मग 9 ह्या दोन्हींच्या समोर लिहून टाका। काय झाल्या संख्या? एक 93, दुसरी 97, म्हणजे या संख्येचं वर्गमूळ एक तर 93 असलं पाहिजे किंवा 97 असलं पाहिजे। मग 97 की 93 आपण इथं पण ओळखू शकतो। 86 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येला जवळची होती? 81ला जवळची आहे, कारण 81च्या पुढे गेलं 5 की लगेच 86 येतात, पण 100 पासून मागं जावं लागतंय 14, त्यावेळेस 86 येत आहेत, म्हणजे याला जवळची आहे म्हणून लहान संख्येला जवळची आहे, तर 93 वर्ग आहे। जर आपल्याला कधी कधी कन्फ्युजन असं होतं की जवळची कोणती आहे ती कळत नाही, मग अशा वेळेला आपण 5चा वर्ग शिकलेलो आहे, 5च्या पटीतला, यांच्या दोन्हींच्या बरोबर मधोमधची संख्या म्हणजे 95 आहे। 5च्या पटीतली संख्या असते कोणत्याही संख्येच्या मध्ये जर काढली आपण, बरोबर मधोमधची संख्या कोणती येते? 95। मग आपल्याला 95चा वर्ग काढणं अवघड आहे का? नाही, आपण शिकलेलो आहेत मगाशी, 5 आहे म्हणजे शेवटी 25 असतातच। 9 आणि त्याच्यानंतरचा अंक 10 यांचा गुणाकार 9 गुणिले 10, 9 10 90, मग 9025। मग 9025 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? लहान आहे, म्हणजेच ह्या 95 पेक्षा सुद्धा ही संख्या कशी असणार आहे? लहान, म्हणून 8649चं वर्गमूळ आलं 93। आपण अशा कोणत्याही संख्या जरी घेतल्या तरी आपण त्यांचा वर्गमूळ सहजासहजी काढू शकतो। आता विषय पुढं घन। आपण एखादी घनसंख्या घेऊ, उदाहरणार्थ 7,04,969 ही घनसंख्या आहे, आपल्याला हिचं घनमूळ काढायचं। आता बघा, ह्या घनसंख्येमध्ये 9 कधी येतो? तर ज्या संख्येमध्ये एकक स्थानी 9 आहे तिच्याच एकक स्थानी हा 9 येतो। कारण आता बघा, 9चा घन 729, म्हणजे 9 एकक स्थानी आहे तर तिच्या शेवटी 9च येतो। मग इथं जर 9 आलाय तर ती संख्या काय असली पाहिजे? 9च असली पाहिजे। मग आपण बघितलं, वर्गसंख्येमध्ये आपण शेवटचे 2 अंक सोडवत होतो। ही घनसंख्या आहे म्हणून शेवटचे आपण 3 अंक जर सोडून दिले तर वरती उरतायत किती अंक? पुढं 3।
704. मग 704 ही कोणत्या दोन घन संख्येच्या मध्ये येणारी संख्या आहे हे आपल्याला पाहिजे. मग इथं 729 आहे, हिच्यापेक्षा लहान आहे. मग 8चा घन काय येतो बघा बरं. 8चा घन 512 तेवढं पाठ ठेवावं लागणार आहे. म्हणजे या दोन्हींच्या मध्ये असणारी 704 ही संख्या आहे. मग आपण बघितलं हिच्यापेक्षा लहान घनसंख्या 512 आणि ह्या 512चं घनमूळ 8 म्हणून इथं जर 8 लिहून टाकला तर आपल्याला मिळालं 7,04,969 या संख्येचं घनमूळ आलेलं आहे 89. अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. आपल्याला जर अजून एखादं उदाहरण घ्यायचं असलं तर आपण उदाहरण घेऊ शकतो. उदाहरणार्थ 4,05,224 हिचं घनमूळ काढायचं आहे आपल्याला. आपण बघितलं 4 ही संख्या जी आहे ही 4 ही संख्या, आता बघा घनसंख्या आपण जर पाहिल्या तर आपल्याला कळतंय 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. म्हणजे 4 ही जी संख्या आहे ही 4 ही संख्या कुणाच्या शेवटी येते. 4च्या शेवटी येते. म्हणून इथं शेवटचा अंक काय येणार आहे 4. मग आपण इथं पुन्हा पहिल्यासारखं शेवटचे 3 अंक सोडून दिले, विचार केला 405चा. मग 405 ही संख्या कोणत्या संख्येच्या घनसंख्येच्या दरम्यान आहे. आपण इथं बघितलंय 512. मग 7चा घन किती येतो 343. मग 343 पेक्षा ती संख्या ही जी संख्या आहे 512च्या आणि ह्या संख्येच्या मध्ये आहे ना, याच्यापेक्षा लहान घनसंख्या काय येते 343. 343चं घनमूळ 7 म्हणून इथं जर 7 लिहिला तर आपल्याला 4,05,224चं घनमूळ या ठिकाणी येत आहे 74. असं आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ घनमूळ आपण काढू शकतो. आत्ता जर लक्षात येत नसेल तर जास्त डोक्याला ताण देऊ नका, आपण पुढं जाऊयात. बघा आपल्याला एक शेवटचा घटक राहिलेला आहे इथं आपला सूत्र. आणि आपल्याला असं आत्तापर्यंत सांगण्यात आलेलं आहे जर गणिताच्या अरण्यामध्ये प्रवास करायचा असेल तर सूत्र नावाची बंदूक आपल्या हातामध्ये असायला हवी, नाहीतर आपली केव्हाही शिकार होऊ शकते. म्हणून आपण सूत्रावरती सगळ्यात, पण सूत्र हे कन्सेप्टवरती एखाद्या संकल्पनेवर सूत्र आधारित असतात. संकल्पना सूत्रावरती आधारित नसते. आता उदाहरणच जर घ्यायचं झालं, आपण एकदम तुमच्या व्यवहारी जीवनातील उदाहरण घेऊ. मी अगदी तुम्हाला एकदम सोपं, याच्यापेक्षा सोपं काय असू शकत नाही असं सांगतो. नफा तोटा कळतो, विक्री किंमत खरेदी किंमत कळते. मग खरेदी ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, विक्री ज्या किमतीला विकली जाते. मग आता एखादी, आता तुम्हाला समजा खरेदी किंमत दिली, तुम्हाला नफा दिला आणि तुम्हाला विक्री किंमत विचारली, सांगा मला सूत्र कसं काढायचं. विक्री किंमत काढायची आहे तुम्हाला, काय करावं लागेल, कशात काय मिळवायचं का कशातून काय वजा करायचं सांगा. या दोन्हीत नाही ना आठवत, काहींना आठवलं असेल, काहींना सूत्र आपल्याला आठवत नाही. आता प्रत्येकजण तुमच्यातला सांगू शकतो. बघा मी सांगितलं 10 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू, ती किंमत विकल्यावर 2 रुपये नफा झाला, तर ती किती रुपयाला विकली असेल. 10 रुपयाची वस्तू 2 रुपये जास्त किंमत, म्हणजे नफा म्हणजेच काय, जास्त किंमत घेतल्यावर नफा होतो. 2 रुपये जास्त किंमत घेऊन विकली, कितीला विकावी लागणार आहे 12ला. म्हणजे 12ला जर विकली तरच 2 रुपये नफा होणार आहे. म्हणजेच मग हे 12 कसे आले, 10 मध्ये 2 मिळवले मग आले 12. म्हणजे आपल्याला या ठिकाणं सूत्र लक्षात ठेवायची गरज पडली नाही, हे व्यवहारी आपण जगलेलो आहोत. 10 मध्ये 2 मिळवले 12, विक्री किंमत काढायची आहे. मग काय करावं लागतं, खरेदी अधिक नफा बरोबर विक्री किंमत, हे झालं सूत्र.
मग सूत्र संकल्पनेवरती अवलंबून आहे का नाही? मग आपण असे कितीतरी, अगदी तुम्हाला शेकडेवारीपासून आपण जर सुरू केलं, नफा तोटा झालं, शेकडेवारीचे सगळे प्रकार, नफा तोट्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 प्रकार आहेत फक्त एकाच पद्धतीने. शेकडेवारीमध्ये असणारे 20 ते 25 प्रकार फक्त एकाच पद्धतीने. तुमचं सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सगळ्या गोष्टी आपण एकाच पद्धतीनं शिकू शकतो. मात्र हे शिकत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा, सूत्र जे आहे हे सूत्र हे काय असे अचानक तयार झालेले नाहीत, संकल्पनेवरती सूत्र तयार असतं. आता बघा, तुमच्या संकल्पना जर क्लिअर असतील तर तुम्हाला सूत्राची गरज पडणार नाही. हे मी तुम्हाला अगदी व्यवहारी पद्धतीने पटवून देतो. आपण सर्वजण मराठी भाषा बोलता, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्याला ही भाषा बोलत असताना व्याकरणाचे काही नियम पाळावे लागतात. कर्ता, कर्म, क्रियापद, तिथं कधी कधी आपण उदाहरण, दाखले, वाक्प्रचार, म्हणी, बरोबर बरेचसे अलंकार आपण वापरत असतो. पण आज अलंकाराचे नाव विचारले तर, आता मराठी व्याकरण तुमच्या पोलीस भरती असल्यामुळं, मध्ये असल्यामुळं काहींना नाव माहिती असतील, पण अगदी माझ्यासारखा अडाणी माणूस व्याकरणाच्या बाबतीत बरं का, तरी त्या माणसाला मराठी भाषा बोलता येते. किंवा गावाकडे एकदम गुराकडे असणारा माणूस, त्याला मराठी व्याकरण येत नाही पण मराठी भाषा बोलता येते. म्हणजे व्याकरण म्हणजे काय तर ते भाषेचं सूत्र आहे. कर्ता, कर्म, क्रियापद हे काय भाषेचं सूत्र, याच्यावरती भाषा डिपेंड आहे. परंतु आपली संकल्पना क्लिअर आहे तर आपल्याला सूत्राची गरज आहे का? तुम्ही आठवा बरं, तुम्ही ज्या वेळेस मराठी भाषा बोलायचं शिकले त्यावेळेस हे व्याकरणाचे नियम पाठ केले होते का? घरच्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? ज्यावेळेस तुम्ही लहान होते, थोडे थोडे चालायला लागले, थोडे थोडे बोलायला लागले, मग आईने सांगायला सुरुवात केली, हे बा, हे बाबा, हे बाळ, ही हंबा, बरोबर ना? मग ही गाई, मग हे गाई हे काय झालं? सामान्य नाम. आपल्या गाईचं नाव मुरी गाई, मुरी झालं विशेष नाम. असं सांगत बसले होते गाय आपल्याला? नाही. आपल्याला अगदी ओघवतेपणाने ह्या गोष्टी कळत गेल्या का? आपल्याला गाई सांगताना सांगितलं होतं गायची व्याख्या की जिला 2 शिंग असतात, जिला 4 पाय असतात, 2 कान असतात, 2 नाकपुड्या असतात, जिला 1 शेपूट असतं, तिला गाई म्हणायचं. तर मग तुम्ही म्हणले असते ती तर म्हशीला पण एवढे सगळे घटक असतात. मग पुन्हा गायीची व्याख्या करताना असं सांगितलं, जी पांढऱ्या रंगाची असते, कधी कधी लाल रंगाची असते, म्हणजे तांबड्या रंगाची असते, कधी काळ्या रंगाची असते, कधी चट्यापट्याची असते, तिला गाय म्हणतात. असं काही सांगितलं होतं का? नाही. आपण ह्या गोष्टी पाहत गेलो आणि हळूहळू शिकत गेलो. हे शिकवण्यासाठी आपल्याला लहानपणी बडबड गीतं होते ज्याच्यातून आपला शब्दसाठा वाढवत होता. जसं येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. आता पाऊस दिल पावसाला पैसे द्यावे लागतात का? बर, पैसा खोटा झाल्यावर पाऊस का मोठा येईल? काही संबंध नाही. फक्त या बडबड गीतांचा उद्देश एकच होता की तुमचे शब्दसंग्रह वाढावा, तुमची भाषा समृद्ध व्हावी. म्हणून हे छोटे छोटे बडबड गीतं आपल्याला पहिल्यांदा शिकवण्यात आले. आणि म्हणून आपल्याला जर त्या संकल्पना क्लिअर असतील, आपल्याला आज त्या संकल्पना क्लिअर आहेत, व्याकरण येत नसताना मराठी भाषा येते. तसंच आहे, तुम्ही सूत्र येत नसताना देखील गणित शिकू शकता. आता यात हे शिकत असताना मात्र आपल्याला काही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि सुसंगत शिकावं लागणार आहे. आता समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे. हां, लेडीज वर्गांना तर चांगलंच माहिती आहे चहा कसा बनवतात, पण जे मुलं आहे त्या मुलांना सर्वसाधारण चहा कसा बनवला जातो हे माहिती आहे म्हणून मी उदाहरण दिलं. तर आपल्याला काय करावं लागतं? साखर घ्यावं लागते, चहा पावडर घ्यावी लागते, पाणी घ्यावं लागतं. साधारण साहित्य एक पातेलं पाहिजे ज्याच्यात उकळायचं आहे पाणी, ते आहे का नाही? मग पातेलं, पाणी, उष्णता द्यायला गॅस किंवा स्टोव किंवा चूल काय असेल ते, हे सगळं आपल्याला साहित्य. मग मी पहिल्यांदा टाकलं, काय टाकलं? साखर टाकली पातेल्यामध्ये, नंतर टाकली चहा पावडर, मग थोडीशी परतून घेतली, नंतर टाकलं दूध, नंतर थोडंसं हे केलं, नंतर टाकलं पाणी. मग
कधी कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्यात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग चहा बनवताना आपण कसा क्रम व्यवस्थित क्रमाने गोष्टी करतो, तसं गणित शिकण्याचा सुद्धा एक क्रम आहे. कुठल्याही गोष्टीला क्रम असतो, विशिष्ट असा क्रम असतो. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. म्हणजे पहिल्यांदा लागतं आपल्याला कच्चा माल. आपल्याला चहा बनवायचा आहे ना, तर जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल आपल्याला पहिल्यांदा घ्यावं लागणार आहे. गणिताच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. गणित जर तुम्हाला शिकायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे? इनपुट म्हणजे रॉ मटेरियल. मग हे रॉ मटेरियल म्हणजे काय? तुमचं संख्या. म्हणजे तुम्हाला संख्या ज्ञान, संख्या याच्यावरती तुम्हाला क्रिया करायची, ते तुमचं इनपुट आहे. नंतर इनपुट झालं, त्याच्यानंतर काय असते? प्रोसेस, क्रिया. कशावरती क्रिया करायच्यात, कोणत्या क्रिया करायच्यात? तर क्रिया म्हणजे काय आहेत? मग तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या तुमच्या झाल्या बेसिक क्रिया. याच्यामध्ये आपल्याला अजून कधी कधी लसावी मसावी पण वापरावा लागतो. हे क्रियामध्येच, त्याला सपोर्टिंग आहे, एकदम क्रियाच नाही म्हणता यायचं. अपूर्णांक पण आपल्याला याला सपोर्टिंगली वापरला जातो, कारण अपूर्णांकामध्ये पण क्रियांचे काही नियम वेगळे आहेत. क्रिया हेच 4 आहेत, पण क्रियांचे काही नियम वेगळे आहेत, म्हणून आपण हे पण क्रियामध्येच घेतलं. म्हणजे हे झालं आपल्याला प्रोसेस. आणि त्याच्यानंतर काय असतंय? आउटपुट. मग ते आउटपुट म्हणजे काय? तुमचं सगळं व्यवहारी जेवढं गणित आहे ते व्यवहारी गणित सगळं याच्यामध्ये येतं. मग व्यवहारी गणिताचे असणारे टॉपिक कोणते? सरासरी तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं. तुमचं शेकडेवारी याच्यामध्ये. म्हणजे हे जर तुम्हाला आलं, हे प्रोसेस आली, तर हे तुमचं आउटपुट आहे. हे तुम्हाला ॲटोमॅटिकली जमणार आहे. म्हणजे तुम्हाला शेकडेवारी जमणार आहे, तुम्हाला नफा तोटा जमणार आहे, तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज जमणार आहे, तुम्हाला गुणोत्तर प्रमाण जमणार आहे, तुम्हाला वयवारी जमणार आहे. हे जे व्यवहारी गणित आहे, हे व्यवहारी गणित ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीमध्ये पहिल्यांदा संख्या ज्ञान, संख्यांची ओळख झाली पाहिजे. त्याच्यानंतर मी काही महाभाग शिक्षक असे पाहिलेत की त्यांनी डायरेक्ट इकडं डायरेक्ट असतं यांचं सुरू, नफा तोटा लगेच आले की हां टाका पूर्ण नाव, टाका सूत्र, टाका किमती, झालं सुरू. लगेच वयवारी पहिल्यांदाच आली की वयवारी. कसं शक्य आहे? कोणत्याही क्रिया कधीही करून चालत नाही, त्याला क्रम, हा क्रम महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला संख्या ज्ञान जमलंच पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला या 4 बेसिक क्रिया आल्याच पाहिजे, तुम्हाला लसावी मसावी आलाच पाहिजे, अपूर्णांक आलाच पाहिजे. या गोष्टी तरी प्रथमतः आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही याच्यातलं पुढं मागं केलं चालू शकतो, यातला घटक इकडं तिकडं झाला चालू शकतो, पण तुमची प्रोसेस जी आहे इथपर्यंत घटक मात्र बदल होता कामा नये. म्हणून ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट आपल्याला जमली पाहिजे. आता बघा, आता आपल्याला या गणिताचा पाया, तो पाया आपल्याला समजून घ्यायचा. म्हणजे मी सांगितलं आता गणिताचा पाया म्हणजे असणार आहे 4 बेसिक क्रिया, कारण ह्या क्रियावरती डिपेंड आहे. क्रिया आपल्या 4 क्रिया आहेत, लसावी मसावी आणि अपूर्णांक, तो पण महत्त्वाचा आहेच, पण या 4 असणाऱ्या बेसिक क्रिया एवढ्या महत्त्वाच्या आहेत. कशा बघा, आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता बऱ्याच जणांना जर मी विचारलं की तुम्हाला बेरीज येते का, वजाबाकी येते का, गुणाकार येतो का, भागाकार येतो का, प्रत्येकाचं उत्तर आहे. पण तरी पण गणित जमत नाही, कारण मित्रांनो बेरीज वजाबाकी ह्या 4 क्रिया जरी असल्या तरी त्या 20 प्रकारे कराव्या लागतात. उदाहरणार्थ बघा, आता समजा तुम्ही अशा पद्धतीची बेरीज केली असेल, 2 + 5 + 7 बरोबर किती, हे बेरीज प्रत्येकाला जमणार आहे. जर आता मी थोडंसं पुढं जाऊन असं सांगितलं, 2.25 + 8.37 बरोबर किती,
अशी बेरीज पण काही जणांना जमणार, पण किंचित चुकण्याचे चान्सेस आहेत। जर मी अजून पुढे गेलो, जर अशी बेरीज दिली तर 2/5 अधिक 7/4 अधिक 9/8 बरोबर किती? आता मात्र अजून थोडंसं चुकणाऱ्यांची संख्या वाढणार आहे। काय बेरीजच आपण काय पाहतोय, बेरीजच पाहतोय 3। जर अजून थोडंसं पुढे जाऊन सांगायचं झालं, चौथा प्रकार 5 अधिक -4 -7 बरोबर किती? आता चुकणाऱ्यांची संख्या अजून वाढली। अजून एक पुढे जर दिलं 2.3/8 अधिक 3.2/5 अधिक 7.1/3 बरोबर किती? म्हणजे बेरीज या सगळ्या उदाहरणांमध्ये मी तुम्हाला बेरीज दिलेली आहे। किती प्रकारे दिलेली आहे? 1 2 5 प्रकारे दिलेली आहे। म्हणजे हे 5ची 5 हे प्रकार कशाचे आहेत? बेरजेचे आहेत। मग जर 4 क्रिया आहेत, या 4 क्रियामध्ये या बेरजेच्या ऐवजी जर आपण ऋण चिन्ह टाकलं, वजाबाकीचं चिन्ह टाकलं तर काय होणार आहे? त्याच्या पुन्हा 5 क्रिया होणार आहेत। गुणिले चिन्ह टाकलं त्याच्या पुन्हा 5 क्रिया होणार आहेत। भागिले चिन्ह टाकलं त्याच्या पुन्हा 5 क्रिया होणार आहेत। म्हणजे अशा 5 गुणिले म्हणजे 4 क्रिया आणि प्रत्येकाचे 5 प्रकार, अशा किती प्रकार झाले? 20 प्रकार। म्हणजे या 4 क्रिया जरी असले तरी हे 20 प्रकार आहेत। आणि हे 20 प्रकार जर तुम्हाला येत असले तर तुम्हाला 100% गणित चांगलं येणार। आता बघा काय झालेलं आहे की सगळं गणित ह्याच 20 प्रकारावर अवलंबून आहे, परंतु ज्यावेळेस पुढच्या ज्या संकल्पना आहेत व्यवहारिक गणिताच्या, म्हणजे काळकाम वेग असेल, वेगवेगळा अंतर असेल, नळटाकी असेल, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे सगळे ह्या संकल्पना आहेत। आणि या संकल्पनेमध्ये या 20 प्रकारच्या क्रिया तुम्हाला वापरायच्या आहेत। या क्रिया आपल्याला जर जमत असतील तर 100% तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे जमणार आहे। आणि मी प्रत्येकाला खात्री देतो की ज्या वेळेस आपली संपूर्ण बॅच संपलेली असेल, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला परफेक्ट गणित येत असणार आहे। परंतु काय होतं, कधी कधी पहा की ज्यांना थोडंफार गणित येतं ना त्यांना शिकण्याला जास्त अडचणी येतात। ज्यांना बिलकुल गणित येत नाही असे मुलं जास्त लवकर शिकतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे। कारण काय होतं, एम्प्टी व्हेसल साऊंड मोर आपण म्हणतो ना, ज्याला काही जमत नाही ना त्याला तेवढ्यातच तो हवा असतो। ज्याला काही येत नाही तो सिरियसली स्टडी करतो, सांगन ते सगळं ऐकतो, लिहितो, सराव सांगितल्याच्या नंतर तो सराव करतो। जास्त तुम्हाला सरावाची सुद्धा गरज नाही, परंतु याच्यामध्ये कंटिन्यू सराव गरजेचा आहे। म्हणजे तुम्ही डेली अर्धा का तास होईना पण डेली करा। कारण काय होतं, याचं विस्मरण होत असतं। म्हणजे तुम्ही जर गणित पाहिलंच नाही, तुम्ही आठवड्याने तुम्ही पूर्ण दिवस द्यायचे म्हटले तरी तुम्हाला गणित लक्षात राहणार नाही। म्हणून रोजची रोज किमान अर्धा तास तरी आपल्या या गणित या विषयाला देत चला। आणि जर रोजचा अर्धा तास जरी दिला तरी झालेले सगळे टॉपिक जे वर्गात शिकवलं जाणार आहे, जे आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये शिकवलं जाणार आहे, त्याचा घरी जाऊन त्याच्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला अजून काही सोडवता येत आहेत का, काही वेगळे उदाहरणं त्या संकल्पनेवर आधारात सोडता येत आहेत का। आता बघा पाठीमागं पोर्टल सुरू झालं होतं, या पोर्टलला सगळं तेच होतं, वेगळे काहीच नव्हतं। कारण संकल्पना कधीही गणितातल्या बदलत नाहीत, परंतु तरी पण गणितामध्ये स्कोर येणाऱ्यांची संख्या एवढी कमी झाली होती। का कमी झाली होती? कारण हे सूत्रांनी शिकणारे, म्हणजे एक वशेंचं पुस्तक घेतलं किंवा महालेंचं पुस्तक घेतलं, त्याच्यामधलं सूत्र कॉपी पेस्ट, त्याच्यात किमती टाकल्या, थोडंसं गणित वेगळं आलं, त्याच संकल्पनेवरती आधारित, तरी मुलांना सोडता येत नाही। मग तुम्हाला जर संकल्पना येत असतील, गणित जर प्रॉपर समजलं तरच तुम्ही सोडू शकता। म्हणून समजण्यावरती आपल्याला भर घ्यायचा आहे। जाता जाता एकच सांगतो की परिस्थिती आज कितीही बिकट असली तरी स्वतःच्या मनाला ठणकावून सांगत चला, वक्त ने फसाया लेकिन मैं परेशान नहीं हूँ,
वक्त ने फंसाया लेकिन मैं परेशान नहीं हूं, हालातों से हार जाऊं, मैं वो इंसान नहीं हूं, हालातों से हार जाऊं, मैं वो इंसान नहीं हूं। धन्यवाद।